नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रामधलं थर्ड चॅप्टर ज्याचं नाव आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधला प्रॅक्टिस सेट जो 3.1 आहे आणि 3.1 मधलं जे एक्झाम्पल नंबर 3 राहिलेलं आहे ते एक्झाम्पल नंबर 3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा याच्या आधी आपण एक बेसिकचा व्हिडिओ त्याच्यानंतर 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1चा एक व्हिडिओ 3.1 मधला क्वेश्चन सेकंडचा एक व्हिडिओ असे 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। बेसिकचा व्हिडिओ त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 1 आणि 2चे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या जेणेकरून हा जो काही पार्ट आहे हा तुमच्या नक्कीच लवकर लक्षात येईल। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा इथे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो असा दिलेला आहे की फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ फॉर ईच एपी। म्हणजे काय करायचं आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेल्या एपी मधला काय करायचं आहे काढायचं फाइंड करायचं। पहा आता इथे ज्यावेळेस ही एपी दिलेली आहे आपल्याला अंकगणित श्रेणी दिलेली आहे तर आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म काय आहे 5 आहे। फर्स्ट टर्म म्हणजे आपल्याला नक्कीच लवकर लक्षात येईल फर्स्ट टर्म 5 आहे इथे पण 0.6 आहे इथे 127 आहे इथे 1/4 आहे। फक्त आता याच्यामधला काय करायचं आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे। मग आता इथे कॉमन डिफरन्स काढताना इथे लिहून घेऊया लेट T1 काय आहे तर T1 आहे 5 T2 आहे 1 T3 काय आहे तर -3 आणि T4 -7। तर हे लिहून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला माहित आहे की आपण ज्यावेळेस काय करत असतो तर आपण ह्याच्यावरला कॉमन डिफरन्स फाइंड करत असतो त्यावेळेस सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म आपण काय करत असतो मायनस करत असतो। मग आता इथे करणार सुरुवातीला T2 T1 म्हणजेच बघा इथे 1 -5 म्हणजे T2 काय आहे 1 आहे आणि मायनस काय करणार T1 म्हणजे 5 म्हणजे बरोबर येते 1 - 5 दॅट इज -4। ही मिळालेला आपल्याला पहिला दोन टर्म मधला जे अंतर आहे डिफरन्स आहे तो। नंतर आता काय करूया तर इथे T3 T2 करू। आता T3 किती आहे T3 आहे -3 आणि याच्यामधून मायनस करणार T2 जो की आहे 1 आणि याला जर सोडवलं बघा हे मायनस यांची ॲडिशन होईल मायनस मध्येच येतील हे येतील -4। नंतर समोर त्याला जर सोडवलं तर पहा आता इथे T4 आणि T3 करू। T4 T3 जर केलं तर T4 किती आहे -7 आहे आणि याच्यामधून मायनस करणार T3 जे की आहे -3 म्हणजे हे -3। आता याला सोडून घेऊयात बघा -7 हे मायनस हे होतील +3 आणि याला जर सोडवलं तर पहा प्लस मायनसचं मायनस होतात मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे यांची काय होईल सबट्रॅक्शन होईल यांची वजाबाकी होईल म्हणजे हे येतील 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मायनस म्हणजे -4। म्हणजे आपण जर सर्वत्र पार्ट बघितला तर -4 आणि हे पण -4। मग इथे खाली लिहिणार म्हणून फर्स्ट टर्म किंवा ए जरी लिहिला तरी चालते पण आपण लिहिऊयात पूर्ण फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू काय होती तर 5 अँड कॉमन डिफरन्स काय आलेला आपला तर -4। त्याच्यानंतर सेकंड पहा सेकंड एक्झाम्पल मध्ये पण सेम पार्ट करायचा आहे आपल्याला। पहिले T1 T2 लिहून घेऊ। T1 काय आहे T1 बरोबर 0.6 T2 किती आहे T2 आहे 0.9 T3 आहे 1.2 आणि T4 आहे 1.5। आता इथे पण काय करणार T2 T1 करणार सुरुवातीला T2 T1 काय आहे T2 बघा 0.9 -0.6 T1 0.6। आता 0.9 - 0.6 किती येतील हे 0.3 येतील
म्हणजेच हे येईल आपल्याला मिळेल 0.3. नंतर आता T2 मायनस T1 झाल्याच्या नंतर आता नंतर करूयात T3 मायनस T2. T3 मायनस T2 बरोबर T3 पहा 1.2 आहे 1.2 मायनस T2 किती आहे 0.9 बरोबर. आता हे 1.2 आणि 0.9 म्हणजे पहा आता किती होतील 12 आणि हे किती होतील 12तून 9 गेल्याच्या नंतर 3 राहतील म्हणजे 0.3 किती येतील 0.3. नंतर आता T4 मायनस T3 करू. T4 मायनस T3 बरोबर. T4 पहा 1.5 आहे आणि मायनस T3 किती आहे तर 1.2 आणि इथे पण पहा आपल्याला काय मिळेल हे 5 वजा 2 म्हणजे हे 3 आणि हे 1 वजा 1 म्हणजे 0 म्हणजे 0.3. तर इथे बघा 0.3 आणि 0.3 हा काय मिळालेला आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. देअरफॉर फर्स्ट टर्म असं लिहिणार इथं फर्स्ट टर्म बरोबर. फर्स्ट टर्म काय होती 0.6 आणि कॉमन डिफरन्स जो आहे काय आहे याचा 0.3. नंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. थर्ड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये T1 T2 लिहून घेऊयात. T1 आहे 127, T2 काय आहे 135, T3 पहा काय आहे T3 आहे 143 आणि T4 आहे 151. आता इथे पण सेम पार्ट काय करू तर T2 मायनस T1 सुरुवातीला करू. पहा T2 मायनस T1 बरोबर 130 T2 135 मायनस 127. हे पहा आता इथे किती राहतील तर 15 7 8 म्हणजे हे किती येतील तर 8 येतील. कारण 127 मध्ये जर 8 मिळवले तर किती येतील तर 135 येतील. आता नंतर सेकंड इथे T3 मायनस T2 करू. T3 किती आहे 143 मायनस T2 काय आहे 135. आता पहा इथे 135 मध्ये जर आपण काय केले म्हणजे 8च येणार आहे त्याचा पण कॉमन डिफरन्स. कारण ऑलरेडी काय तुम्हाला एपी दिलेला आहे फक्त कॉमन डिफरन्स काढायचा आहे 8च येईल त्याचं. कारण खाली काय म्हणते अंकगणिती श्रेणीमध्ये म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे म्हणून कॉमन डिफरन्स काही 8च येईल. आता नंतर नाही केलं तरी चालते पण एक करून घेऊयात. T4 मायनस T3 बरोबर T4 काय आहे 151 मायनस T3 143 बरोबर. आता 143 मध्ये जर आपण 8 ऍड केली पहा 143 आणि 8 3 8 11 म्हणजे 151 येतात म्हणजे हे 8 म्हणजे इथं पण पहा आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तो काय मिळालेला आहे 8 मिळालेला आहे. इथे लिहून घेऊयात. म्हणून फर्स्ट टर्म is equals to 127 and common difference बरोबर 8. नंतर शेवटचा आहे पहा याला लिहून घेऊयात. T1 is equals to 1/4, T2 is equals to 3/4, T3 काय आहे T3 बरोबर आहे 5/4 आणि त्याच्यानंतर आपला T4 आहे पहा 7/4. आता याला आपण सोडून घेणार. पहा काय करणार सुरुवातीला T2 मायनस T1 करू. आता T2 काय आहे तर 3/4 आणि T1 पहा काय आहे मायनस T1 करणार याच्यामध्ये 1/4 बरोबर. आता पहा याला सोडून घेणार. बेस सेम आहे म्हणजे बेसमध्ये 4 लिहिणार ते वरची वजा होतील 3 मायनस 1. आता 3तून जर 1 गेला तर हे राहतील 2 आणि खाली राहतील 4 आणि याला जर सोडवलं तर पहा इथे 2चा भाग जाईल 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजे हे येतील 1/2 याला जर सोडवलं. नंतर
T3 मायनस T2 करू. पहा यांचं कॅल्क्युलेशन करणार. T3 5 डिवायडेड बाय 4 मायनस T2 काय आहे तर 3 डिवायडेड बाय 4. आता पहा इथे बेस समान आहे म्हणजे 4 आणि हे वरच्याची वजाबाकी 5 मायनस 3. 5 मायनस 3 जर केले तर इथे 2 डिवायडेड बाय 4. आता इथे पण 2 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय तर 1 डिवायडेड बाय 2. तर अशा प्रकारे यांचा पण जो कॉमन डिफरन्स आहे तो 1 डिवायडेड बाय 2 येणार आहे म्हणजे हाफ किंवा 0.5 पण तुम्ही त्याला लिहू शकता पॉईंटमध्ये जर लिहायचं असेल तर. नंतर T4 मायनस T3 करूयात. तर T4 काय आहे तर 7 डिवायडेड बाय 4 मायनस T3 5 डिवायडेड बाय 4 5 डिवायडेड बाय 4. याला जर सोडवलं तर बेस सेम आहे म्हणजे 4 आणि वरच्यांची वजाबाकी 7 मायनस 5 म्हणजेच हा येईल तुमचा 2 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय तर 1 डिवायडेड बाय 2. मग याला लिहिणार देअरफॉर फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू काय आहे फर्स्ट टर्म 1 डिवायडेड बाय 4 होती 1 डिवायडेड बाय 4 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आता काय आलेला आहे तर 1 डिवायडेड बाय 2. बघा 1 डिवायडेड बाय 2 1 डिवायडेड बाय 2. आता इथे तुम्ही असंही लिहू शकता की 1 डिवायडेड बाय 2 और 0.5 असे त्याला लिहिता येईल 1 डिवायडेड बाय 2 किंवा r मध्ये 0.5. तर अशा प्रकारे याला सोडवायचं आहे. बघा अतिशय सोपा असा हा प्रश्न होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे नक्कीच समजलेला असेल. आता पहा काय करायचं सुरुवातीला फक्त की T2 मायनस T1 ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस जसं की इथं प्लस मायनस आहे इथे गोंधळ थोडासा होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि ते सोडवायचे. तर एकंदरीत अशा प्रकारे आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे आपला 3.1 बघा इथे जो प्रॅक्टिस सेट आहे हा काय आहे आपला तर 3.1 आहे 3.1. तर हा 3.1 मधले आपले सर्वच्या सर्व एक्झाम्पल आता पूर्ण झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूत जे बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात. नमस्कार.